नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. जानेवारी तसा उष्ण महिना म्हणून गणला गेला. अनेक WD उत्तर भारतात आले, परंतु ताकदवर नसल्यामुळे बर्फवृष्टी झाली नाही. त्यामुळे मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर यामध्ये 2-3 टक्क्याची वाढ राहिली. आता फेब्रुवारीमध्ये मात्र ताकदवर अशा प्रकारचे WD आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वाढल्यामुळे महाराष्ट्रामध्येच आणि संपूर्ण भारतात उष्णतामान नियंत्रित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे खूप तापमान वाढणार नाहीत, परंतु थंडीची लाट देखील येणार नाही. कारण आता तसा फेब्रुवारी फार थंड महिना नाही, परंतु WD प्रभावी आल्यामुळे नियंत्रित तापमान राहण्यासाठी मदत होईल. कारण काही पिकांना थंडी आवश्यक असते. जर WD आले नसते तर मात्र उन्हाळ्याची सुरुवात लवकर होऊन रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान वाढलं असतं. सध्या आपण बघतो WD उत्तर भारतामध्ये अतिशय हलक्या स्वरूपामध्ये आहे, जो आता उत्तर भारतातून पुढे सरकण्याच्या तयारीत आहे. नवीन एक WD तयार होतोय. दक्षिण भारतात देखील हलकी ढगाळ परिस्थिती आहे. आज 2 तारखेला तसं 850 हेक्टोपास्कल विंड फोरकास्ट मॉडेलनुसार विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. उद्या 3 तारखेला मात्र छत्तीसगड ओरिसाच्या दरम्यान एक अँटी सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वातावरणात कोरडेपणा वाढण्याची शक्यता राहील. जेव्हा सर्क्युलेशन हे राजस्थान गुजरातच्या दरम्यान 4 तारखेला तयार होईल, तेव्हा मात्र मध्य आणि उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे किंवा WDची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती थोडी 5 तारखेला असण्याची शक्यता आहे. सध्या आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका WD आहे. दक्षिण भारतात केवळ ढगाळ परिस्थिती आहे. 4-5 तारखेला मात्र या मॉडेलने उत्तर भारतामध्ये वातावरण निर्मितीची शक्यता वर्तवलेली आहे. आपण प्रभावी WD उत्तर भारतात येण्याची शक्यता वर्तवतो ती 9 तारखेनंतर. आपण बघतो 10 आणि 11 तारखेला उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा WD राहण्याची शक्यता आहे. आपण GFS मॉडेलनुसार सुद्धा बघतो की महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला म्हणजे आज पावसाळी परिस्थिती नाही. उत्तर भारतामध्ये हलकं वातावरण आहे, दक्षिण भारतात हलकं वातावरण आहे, परंतु पावसाळी प्रभाव भारतावर फार कमी आहे. 3 तारखेला देखील फारसा प्रभाव असणार नाही. 4 तारखेला थोडं दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढू शकतं. 5 तारखेला उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढू शकतो, मात्र कमी दाबाचा प्रभाव दक्षिणेला नसल्यामुळे मध्य भारतावर त्याचा परिणाम असणार नाही. 6-7 तारखेला फारसा प्रभाव नाही, परंतु 8 तारखेला पुन्हा नव्याने उत्तर भारतात WD सरकण्याची शक्यता आहे. आपण 9 तारखेला बघतो एक प्रभावी WD उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. 10 तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात असणार आहे. या दरम्यान थोडी मध्य भारतावर देखील ढगाळ परिस्थितीचा अंदाज GFS मॉडेलने दिला आहे. हा WD 9, 10, 11 असा उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारचे WD येणं आवश्यक आहे. सध्या भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण ECMWF मॉडेलने दाखवलेलं नाही. 3 तारखेला फारसं वातावरण असणार नाही. 4 तारखेला मात्र उत्तर भारतात एक प्रभावी WDचा अंदाज ECMWF मॉडेलने दिला आहे. 5 तारखेला थोडा प्रभाव याचा उत्तर भारतात राहील. 8 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 6, 7, 8, 9 तारखेपर्यंत उत्तर भारतातील पाऊस उघडेल, म्हणजे भारतातील पावसाचं प्रमाण कमी होईल. मात्र उत्तर भारतात 10 तारखेनंतर पुन्हा एका WDची शक्यता आहे.
11 तारखेलाही त्याचं अस्तित्व असेल, त्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतात होईल. दक्षिण भारतात 12 तारखेला पुन्हा कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोरदार अशा प्रकारचा WD आणि कमी दाब हे वातावरण पुन्हा 13 तारखेपासून सुरू होईल. पुढे सरकलेला WD पूर्व भारतात देखील प्रभावी राहण्याची शक्यता आहे. जवळपास 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता स्पष्टपणे दिसत नाही. फेब्रुवारीचा उत्तरार्ध थोडा पावसाळी असू शकतो असा एक अंदाज येतोय, कारण आर्द्रता दोन्ही समुद्रात पुन्हा वाढून WD झाले तर मात्र मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण उद्या महाराष्ट्रामध्ये सरासरी तापमान 19 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज पाहतो आहोत. 7-8 तारखेला तोच अंदाज आपण जर घेतला तर उत्तर महाराष्ट्रात 1-2% घट असली तरी इतरत्र मात्र 20 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान सरकण्याची शक्यता आहे. मात्र याचा अर्थ आपण 2-3 तारखेपासून जर अगदी 7-8 तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तरी फार तापमान वाढणार नाहीत, कारण WD उत्तर भारतात जर आले तर तापमान नियंत्रित राहण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की दक्षिण भारतामध्ये 16 तारखेपासून वातावरण बदलेल. उत्तर भारतात WD सातत्य टिकून ठेवतील. त्यामुळे जे सरासरी पर्जन्य विंटर सीझन म्हणजेच जानेवारी फेब्रुवारीचं मिळून उत्तर भारतात होणं आवश्यक असतं, त्याची सरासरी फेब्रुवारी गाठेल असा एक प्राथमिक अंदाज आता येऊ लागला आहे. आपण एकूणच बघतो की साधारण 6 तारखेला काही भागात 1010 हेक्टोपास्कल महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब होत असल्यामुळे हलकी फुलकी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता देखील राहू शकते. हा अंदाज महाराष्ट्रासाठी आपण अगदी 15-16 तारखेपर्यंत जरी बघितला तरी महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती नाही. त्यामुळे पहिला पंधरवडा तरी फेब्रुवारीचा हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून कुठे तयार झाली तरी होईल, परंतु प्रत्यक्षात पावसाचं वातावरण मात्र महाराष्ट्रात तयार होणार नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेतीविषयीची कामं चालू आहेत त्यांनी ती बिनधास्तपणे करावी. मुख्यत्वे करून तूर, हरभरा आणि द्राक्ष या बागांची हार्वेस्टिंग बऱ्याच ठिकाणी चालू आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना या वातावरणाचा अतिशय चांगला उपयोग होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.